आणि याच मोर्चाच्या स्थळावरून राजू शेट्टी यांच्याशी बातचीत करतात आमचे प्रतिनिधी. पाहूया. आज काहीतरी सह्याद्रीवर बैठक आहे, परंतु मुद्दा हा आहे की यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी नेमलेली होती. त्या कमिटीत कोण कोण आहे हे अद्यापपर्यंत आम्हाला काही कळालेलं नाही आहे. आणि या कमिटीनं मग काय अभ्यास केला, काय माहिती घेतली, त्या कमिटीनं अहवाल दिला का, आणि आजची बैठक ही केवळ फार्स आहे का? आमचं सगळ्याच शेतकरी नेत्यांचं असं ठरलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये त्या कमिटीचा अहवाल काय आला आणि त्या अहवालावर सरकारची भूमिका काय आहे. कारण मग कमिटी नेमती आता सरकार चर्चेला आम्हाला बोलवतं आहे, परंतु मग ह्या कमिटीनं आमच्याशी कधी संपर्क साधलेला नाही. काय बाबा तुमचं म्हणणं आहे? सरकारने याच्यापूर्वी आमच्यापैकी कोणाशीही संपर्क साधलेला नाही. तेव्हा आता थेट आता बैठकीला बोलवलं, मग कमिटीचा फार्स होता का? मग त्या कमिटीच्या शिफारशीला काय अर्थ आहे का नाही? आणि मग आज बैठकीला जर बोलवायचं होतं तर मग कमिटीनं काही जो काही अहवाल दिलेला आहे त्याची माहिती आगाऊ आम्हाला द्यायला पाहिजे होती. मग त्याच्यावर थोडंसं वस्तुस्थिती समजावून घेऊन बैठकीला गेलो असतो. त्यामुळं आजची बैठक ही केवळ हा महाएल्गार जो मोर्चा आहे त्याच्यातली हवा काढून घेण्यासाठीच आहे का काय? म्हणजे एकूण सरकारच्या मनामध्ये जे पाप आहे ते पाप दिसून येतं. त्यामुळं आम्ही सगळ्यांनी एकमेकांनी दूरध्वनीवरून एकमेकाशी संपर्क साधला. एकतर अचानक काल दुपारी आम्हाला निरोप आला की बैठक आहे. कुठेतरी मोर्चाचं आयोजन होतं, त्यामुळे सरकारने कुठेतरी बैठकीचं आयोजन केलं. त्यासाठीच केलेलं दिसतंय. आता आमचं सरकारला एकमतानं सांगणं आहे, जो काही निर्णय घ्यायचा तो आज तुम्ही घ्या आणि आम्हाला कळवा. आम्हाला योग्य वाटलं तर आंदोलनाबाबत आम्ही विचार करू, नाहीतर आमचं आंदोलन हे चालू राहील. सरकारचं असं म्हणणं आहे की त्यांची जी आर्थिक बाजू आहे ती कुठेतरी कमकुवत आहे, त्यामुळे त्यांना थोडा वेळ पाहिजे. तुमची काय मागणी आहे? ऑक्टोबर 2024 साली देवेंद्र फडणवीस हे अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी संकल्प कसा वाचावा याच्यावर 20 वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ते पुस्तक वाचून आम्ही संकल्प वाचायला शिकलो. तेव्हा ते काही नवखे नाहीत, जाणकार आहेत. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती आहे, महाराष्ट्राचं एकूण आर्थिक स्थितीची माहिती आहे. दुसरे अर्थमंत्री अजितदादा पवार हे गेले 11 वर्ष. तर सरकारने आजच्या आज निर्णय घ्यावा असं राजू शेट्टींचं मत आहे.